पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रते संदर्भामध्ये आज सुनावणी सुरू आहे। या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। कपिल सिब्बल आजही युक्तिवाद करतायत। थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावरील सुनावणीकडे आता लक्ष लागलेलं आहे। कपिल सिब्बल यांच्यानंतर शिंदेचे वकील देखील इथे बाजू मांडणार आहे। काल कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद या ठिकाणी केलेला होता। दोन्ही गटांकडून मूळ पक्षावर दावा केला, मात्र निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षाच्या संख्येवर निर्णय दिला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आमदारांनाच अपात्र करा अशी मागणी यामध्ये कपिल सिब्बल यांनी केलेली होती। त्यांनी जोरदार युक्तिवाद कालच्या सुनावणीमध्ये केलेला होता। तर कालच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं ते आपण पाहूया। कालच्या सुनावणीत काय घडलं? विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षाचं नियंत्रण कायम राहतं। सुप्रीम कोर्ट राजकीय पक्षानं वैध पद्धतीनं घेतलेला कोणताही निर्णय विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या इच्छेपेक्षाही वरचढ ठरतो। कोर्टाचं निरीक्षण। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असू शकत नाही। सिब्बल पक्षप्रमुखालाच विधिमंडळ पक्षाचा नेता आणि मुख्य प्रतोद बदलण्याचा अधिकार। सिब्बल नेता आणि मुख्य प्रतोद बदलण्याचा अधिकार आमदारांच्या गटाला नाही। सिब्बल यांचा युक्तिवाद। गुवाहाटीत झालेल्या बैठकीवेळी शिवसेना पक्षात फूट पडलेली नव्हती, फक्त विधिमंडळ पक्षात पडलेली होती। सिब्बल शिंदेंचा गट मूळ शिवसेना असल्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णयही अयोग्य। सिब्बल यांचा युक्तिवाद। ठाकरेंनी पक्षघटनेनुसारच एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केलेली। सिब्बल 2013 आणि 2018 मधील पक्षघटना निवडणूक आयोगाला कळवण्यात आली होती। सिब्बल याच घटनेच्या आधारे 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या। सिब्बल पक्षघटना नोंदीत नसल्याचा निवडणूक आयोगाचा दावा ग्राह्य धरता येणार नाही। सिब्बल शिवसेना आमदार फुटल्यानंतर ठाकरेंनी शिंदेंची विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली। कपिल सिब्बल ठाकरेंनी विधिमंडळ पक्षनेतेपदी अजय चौधरींची नियुक्ती केली। हा निर्णय उपसभापतींनी मान्य केला होता। सिब्बल चौधरींच्या नियुक्तीचा निर्णय विधिमंडळ पक्षातील सदस्यांच्या स्वाक्षरीशिवाय घेण्यात आला का? न्यायमूर्ती बागची यांचा सवाल। पक्षघटनेनुसार पक्षप्रमुखालाच विधिमंडळ पक्षनेता निवडण्याचा अधिकार, सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांची आवश्यकता नाही। सिब्बल आणि आताची महत्त्वाची बातमी शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावरील सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, सुनावणीला सुरुवात झाली आहे। निखिला नाही, अजूनही सुनावणीला सुरुवात झालेली नाहीये। काल कोर्टानं सांगितलेलं होतं लंच ब्रेक नंतर आम्ही या प्रकरणाची सुनावणी कालच्या सारखीच आज देखील ऐकू, असं कोर्टाकडनं सांगितलं गेलेलं होतं। आता कोर्टाचं कामकाज सुरू झालेलं आहे, म्हणजे लंच ब्रेक नंतर सरन्यायाधीशांचं कोर्ट बसलेलं आहे। मात्र जे मॅटर्स आतापर्यंत येऊ शकलेले नाहीयेत त्या मॅटरवरती मेन्शनिंग करण्याचं काम सुरू आहे। म्हणजे त्या मॅटरच्या जे मॅटर्स बाकी आहेत त्यांच्या नवीन डेट्स काय असतील त्या सगळ्या अनुषंगानं सध्या कोर्ट डेट्स देत आहे। आणि त्यानंतर शिवसेना पक्ष चिन्ह सोबतच आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीला सुरुवात होणार आहे। आजही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडनं सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली जाईल। सोबतच त्यांच्या पक्षाचे इतर वकील आहेत, म्हणजे देवदत्त कामत आहेत, अभिषेक मनु सिंघवी आहेत, यांच्याकडनं देखील बाजू मांडली जाऊ शकते। आणि मग एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे वकील आपली बाजू मांडणार आहेत। निखिला, कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टाला सांगितलं गेलेलं होतं की मला पूर्ण युक्तिवादासाठी साधारणतः 3 ते 3.5 तासाचा, म्हणजे आमच्या पक्षाला 3 ते 3.5 तासाचा वेळ लागणार आहे असं त्यांच्याकडनं सांगितलं गेलेलं होतं। आणि काल कपिल सिब्बलांकडनं 1.5 तासाचा युक्तिवाद केला गेलेला होता। त्यामुळे शक्यता आहे आजचा पूर्ण दिवस कपिल सिब्बल यांच्याकडनंच युक्तिवाद केला जाऊ शकतो। काल कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ज्या काही घडामोडी होत्या त्या घडामोडींवरती शंका उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। सोबतच तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या काही कृती केलेल्या होत्या त्या कृतीवरती कपिल सिब्बल यांच्याकडनं ताशेरे ओढले गेल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं होतं। या सगळ्या युक्तिवादाचा पुढचा अंक आज कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टाकडे मांडला जाऊ शकतो। कपिल सिब्बल आज नेमकं कशा पद्धतीने युक्तिवाद करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निखिला, काल कपिल सिब्बल यांच्याकडनं सुरुवातीला आमदार अपात्रतेच्या अनुषंगानं युक्तिवादाला सुरुवात केली गेलेली होती। म्हणजे आपल्याला आठवत असेल तर सुरुवातीलाच म्हणजे दुपारी 2:50 काल जेव्हा सुनावणी सुरू झालेली होती त्यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडनं ज्या पद्धतीनं आमदार सुरुवातीला सुरतला मग गुवाहाटीला गेले
त्या सगळ्या प्रकरणाचा रेफरन्स वापरला गेलेला होता. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने नक्कीच. त्यांना केलेली मदत असेल, सोबतच ज्या काही घडामोडी म्हणजे नंतर विधिमंडळामध्ये घडल्या या सगळ्याचा रेफरन्स दिला गेलेला होता आणि मग चिन्हाची सुनावणी सुरू झालेली होती. आजही जी. तोच मुद्दा म्हणजे पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडनं पुढे घेऊन जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्कीच सुनावणी सुरू झाल्यावर पुन्हा एकदा प्रमोद तुमच्याकडे येऊ. मात्र सध्या या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. काल जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला होता. यामध्ये 2013-18 ची घटना चुकीची असेल तर 2014-19 ची निवडणूक चुकीची असं सिब्बल